नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण तुम्हाला पोलीस भरती जाहिरात कधी सुटणार आणि साधारणतः मैदानी चाचणी कधी असणार, शासनाचं काही नियोजन आहे, लेखी परीक्षा कधी होणार, तसंच सर्व प्रक्रियेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. विद्यार्थी मित्रो, फक्त एकच विनंती आहे की फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण पोलीस भरतीसह वनरक्षक भरती आणि इतर सर्व भरतीची माहिती आणि अपडेट देत असतो, त्यामुळे तुम्हाला 100% आपल्या चॅनलचा फायदा होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. सध्या आपण सर्व पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघत आहात. यातच आता काल गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहेत. पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतरच म्हणजे साधारणतः तरी 15 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी दिली. 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदाची भरती यावेळी होईल, असंही त्यांनी सांगितलं. यात एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे या वर्षीपासून एका पदासाठी एकच अर्जाचे बंधन राहणार आहेत. चला तर पूर्ण माहितीसाठी बघूया आपण पोलीस भरतीची अत्यंत महत्त्वाची माहिती. राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक निघेल. त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहेत. मागील भरतीवेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते, त्यामुळे आता आगामी भरती पावसाळ्यानंतर गणेश उत्सव संपल्यावर होणार आहेत. आगामी 10,000 पोलीस भरतीसाठी राज्यातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहेत. सध्या तापमान खूप असल्यानं आणि पुढील पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्यानं गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहेत. सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल. दरम्यान एप्रिल 2024मध्ये झालेल्या पोलीस भरतीवेळी 17,471 जागेसाठी 17 लाख अर्ज आले होते. आता ही अर्जाची संख्या त्या प्रमाणात राहील. त्या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहेत. पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल. मैदानातून एकाच 10 प्रमाणे एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या पुढाकारातून मागील 3 वर्षातील ही दुसरी मोठी भरती असणार आहेत. तर या भरतीमध्ये एकाच पदाचं सर्वात महत्त्वाचं बंधन असणार आहेत आणि ही सर्वात मोठी अपडेट आहेत. तर राज्यातील सर्वात लाखो विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे आपल्याला की साधारणतः तरी गणेश विसर्जनानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहेत. आणि यामुळे आनंदाची बातमी हीच आहे की विद्यार्थ्यांना पावसाचा उन्हाचा सामना करायची गरज पडणार नाही. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे मैदानी चाचणीला पुरेपूर मनुष्यबळ पोलिसांचं उपलब्ध राहील, कारण की गणेश विसर्जन आणि या टायमिंगमध्ये पोलीस प्रशासनावर मोठा लोड असतो. बंदोबस्त वगैरे सर्वात मोठ्या जबाबदाऱ्या असते, त्यामुळं तुम्हाला एक भरतीची तयारी करण्यासाठी मोठी संधी असून पोलीस प्रशासनसुद्धा गणेश विसर्जनानंतर त्या टायमिंगला म्हणजे थोडं रिलॅक्स राहील आणि भरती प्रक्रियामध्ये ते सर्वजण सहभागी होतील असं म्हणजे म्हणलं जातं आहे. तर राज्यातील प्रत्येक उमेदवारास भरती प्रक्रियेतील एक पदासाठी एकच अर्ज करता येणार आहेत. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा हाच फायदा आहे. आपण लय दिवसाचं याच्यावर व्हिडिओ बनवत होतो आणि आपली सरकारला हीच विनंती होती की हे जास्तीचे जे फॉर्म भरले जातात एका पदासाठी एकच अर्ज भरला गेला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मागील काळामध्ये यामुळे नुकसान झालं. बरेच विद्यार्थी भरती प्रक्रियेमध्ये मुकले आणि लय मोठे पश्चाताप विद्यार्थ्यांना झाला. काही जणांनी डिप्रेशनमध्ये गेले. एकच कारण की विद्यार्थ्यांनी विचार केला की जास्त फॉर्म झाले, ऐनवेळी रद्द झाले तर आपलं नुकसान होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कसला विचार केला नाही की आम्ही फॉर्म भरू, जर भरले तर भरले, नाही भरले आणि जर बाद झाले तर झाले, अशा विद्यार्थ्यांचं काम झालं. त्या विद्यार्थ्यांना जास्त ठिकाणी ग्राउंड देता आलं, मैदानी चाचणी देता आली आणि पेपर देता आले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना 100% त्याचा फायदा झाला. त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये शासनाकडून ही मोठी खबरदारी घेतली जाणार आहेत की एका पदासाठी एकच अर्ज भरला, त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र
पात्र जरी ठरला तरी त्याला 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरता येईल असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे. तर एकदम जबरदस्त ही अपडेट आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असणार आहेत की एखाद्या विद्यार्थ्याने काही नजर चुकीने विद्यार्थी काही फ्रॉड करतात म्हणजे नाही की ईमेल ID किंवा इतरही काही गोष्टीमध्ये मिस्टेक करून 2 ठिकाणी फॉर्म टाकण्याचा प्रयत्न करतात. तर असा विद्यार्थी जर एका जिल्ह्यामध्ये तिने मैदानी चाचणी दिली आणि तोच विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणी दिली आणि तिथं पात्र ठरला, दोन्ही ठिकाणी पात्र ठरलेला आहेत, अशी जर पोलीस प्रशासनाची बाब लक्षात आली तर त्या विद्यार्थ्याला दोन्ही ठिकाणावरून अपात्र करण्यात येणार आहेत. त्यामुळे तो भरती प्रक्रियेला डायरेक्ट मुकणार आहे. त्यामुळे अशा कोणत्याही चुका विद्यार्थ्यांकडून होऊ नये याची सुद्धा विद्यार्थ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. 2 फॉर्माच्या नादामध्ये जे आहे ते पण हातातून जाणार आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांसाठी निर्णय आहेत आणि जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आज सगळ्यात मोठा म्हणजे एक लाभदायी ठरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र आपण ही अपडेट महत्त्वाची दिली आहे तुम्हाला. तर राज्यातील पोलीस भरतीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर राज्यात गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा याचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा याचा मेळ साधण्यासाठी त्या 2 महिन्यामध्ये 10,000 पोलीस शिपाईची पदे भरणार आहेत. या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. जानेवारी अखेरीपर्यंत सर्व जिल्ह्यातील बिंदू अंमली शासनाकडून मागण्यात आली आहेत. यावर्षी ऑगस्ट 2025च्या आधी पोलीस भरतीची फिजिकल पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्देश असल्याने समजते. या संदर्भात अधिकृत माहिती म्हणजे विद्यार्थी मित्र आता यामध्ये अपडेट झाली कारण की पहिले जे ही अपडेट पहिलीची आहेत कारण की शासनाचं त्या टायमाला असं टार्गेट होतं की ऑगस्ट महिन्याच्या आधीच म्हणजे साधारणतः तरी म्हणजे मे जून जुलैमध्ये पोलीस भरतीची सगळ्या म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे ग्राउंड वगैरे. परंतु मागील वर्षी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पावसाचा सामना करावा लागला, इतर गोष्टीचा सामना करावा लागला, त्या गोष्टीचं सगळं विद्यार्थ्यांनी विचार करून यावर्षी आता शासनाने ही भरती प्रक्रिया साधारणतः तरी सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घ्यायचं ठरवलं आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः फॉर्म सुटतील. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये फिजिकल होईल आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर होणार. तर असं सगळं पोलीस भरतीचं नियोजन असणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना एक मोठी संधी आहेत. अजून 3-4 महिने आहे. चांगली तयारी करा आणि शासन लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीची ॲड ही सोडणार आहेत. त्यामुळं हजारो विद्यार्थ्यांना हाच मोठा फायदा असणार की आता ही ॲड जी येणार ही 10,000 तर म्हटलं जातं परंतु याच्यामध्ये 100% बदल होणार. जेल पोलीस किंवा इतर पदाची यामध्ये वाढ होऊन 100% 12,000 ते 14,000 पदाची भरती तर निघणारच आहे विद्यार्थी मित्र. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चांगली तयारी करा आणि इनामी संधी सोडू नका कारण की जे विद्यार्थी मागील जे 18,000 आहेत 17,000 आहेत 2 भरतीला मुकले त्यांच्यासाठी एक महत्त्वाची मोठी अपडेट आहेत आणि तुम्ही 100% विद्यार्थी मित्र भरती होण्यासाठी या भरतीला पूर्ण ताकद लावा, पूर्ण जोर लावा. सोशल मीडिया वगैरे या गोष्टीचा आजपासूनच वापर बंद करा. इंस्टाग्राम फेसबुकवर वेळ वाया घालू नका आणि तुमचे जे गोल्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्ही मागील भरतीमध्ये कमी पडलात किंवा नवीन भरतीची तयारी करत असाल त्यांनीसुद्धा एक चांगलं नियोजन करा आणि 100% तुम्ही भरती होणार विद्यार्थी मित्र चांगल्या जोर लावा आणि यावेळेस 100% भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करा. अशाच माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद. विशेष आभार.